उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट। दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा। उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर। अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करून देण्याची जबाबदारी। उद्योगपती गौतम अदानींचं वक्तव्य। आयुष्यामध्ये बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते। उद्योगपती गौतम अदानींनी यशाचा मंत्र सांगितला। शिक्षक दिनानिमित्त जय हिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर आज हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी। मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर दोन्ही बाजूंकडून घमासान युक्तिवाद सुरू आहे। सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाकेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार। बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार। मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठकांचा आजचा दुसरा दिवस। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगावमध्ये घोंगडी बैठक होणार। विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार, अजित पवार यांचं विधान। महायुतीसोबत असताना धर्मनिरपेक्षतेशी तडजोड नाही, अजित पवारांची भूमिका। तर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये सहभागी, अजित पवारांची स्पष्टोक्ती। दिल्लीतील मोठ्या नेत्याच्या आमंत्रणावरून भाजपत जाण्याचा निर्णय घेतला। पक्षप्रवेशावरून एकनाथ खडसेंचं मोठं विधान। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, सामान्य कुटुंबांना दिलासा। लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न। जितेंद्र आव्हाडांवर अतुल भातखळकर यांची टीका। फेक न्यूज प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहीणच्या जाहिरातीवरून चर्चा। राष्ट्रवादीच्या जाहिरातीबाबत शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। तर लाडकी बहीणच्या अनुषंगानं एक एसओपी करूया, देवेंद्र फडणवीसांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। बारामतीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब। लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचाच फोटो। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा हंगामा। गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री हा शब्द वगळण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? आमदार रोहित पवारांचा सवाल। जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरींसह अन्य नेत्यांचा समावेश। भाजपात जम्मू काश्मीर निवडणुकांचा रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार। ठाणे पालिका आयुक्तांसोबत वाहतूक अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणार। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात दहीहंडी उत्सवातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात। आटपाडीमध्ये शिंदे गटाच्या सुहास बाबर यांच्या प्रचाराला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दहीहंडी फोडून सुरुवात केली। अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। 36,000पेक्षा जास्त केंद्र यामध्ये प्रकाशमान होणार आहेत। राज्यामध्ये 1,17,000 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक। 29,000 रोजगार निर्मिती। इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। स्वदेश ड्रीम विलेज उपक्रमामध्ये आता 1,000 गावांचा समावेश। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वदेश फाउंडेशनशी करार। बोरिवली ते विरारच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील। कामामध्ये अडथळा ठरणारी 2,612 कांदळ वनं तोडण्याची परवानगी दिली। नव्या मार्गिकांमुळे वेळेची बचत होऊन प्रदूषणही कमी होईल, हायकोर्टाचं निरीक्षण। अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। या महाविद्यालयातील पदांसाठी 31,48,00,000 खर्च करणार। पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार। 55 टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। राज्यातील विविध देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजुरी। यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला। सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात। उद्यापासून तिकिटाचा किमान दर 10 रुपये आणि कमाल दर 30 रुपये। नवी मुंबईकरांना गणपती बाप्पा पावला। मेट्रोच्या तिकीट दरात 33% घट। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात। 40 रुपयांऐवजी आता तिकिटाचा दर असेल 30 रुपये। पुणे शिरूर हा 53 किलोमीटरचा मार्ग उन्नत करणार। राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। उन्नत मार्गासाठी 7,515 कोटींचा खर्च अपेक्षित। मुंबई गोवा महामार्गाला आणखी 2 वर्षांचा विलंब। चुकीच्या कंत्राटदारामुळे काम रखडल्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमन मिरवणुकींना सुरुवात। पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझिम नृत्य करत बाप्पाचं आगमन। नागपुरातील वाघोली गावामध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू। महिला बचत गटानं सुपीक माती शेणाचा वापर करून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या। यंदा या महिलांना तब्बल 2,500 गणपती मूर्तींची ऑर्डर। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवरती 27 जास्तीच्या बसेस चालवणार। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज। नागरिकांच्या सुविधेसाठी 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवला जाईल। मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी 100 बसेसची सुविधा। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुरजी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सोय। यवतमाळ जिल्ह्यातील 9 आगारातून 63 बसेस कोकणासाठी रवाना। या 63 बसेस 9 सप्टेंबरला परत येणार। त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांवर अडचणींना सामोरं जाण्याची वेळ। गणेशोत्सवात कोकणात रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार। मध्य पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या। कोकणातल्या 8 स्थानकात प्रथमोपचार केंद्र। मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात। वायर आणि एसीला आग लागल्यामुळे धूर अजूनही कायम। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं। रात्री 11च्या दरम्यान हा प्रकार समोर आला असून चोरीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन ताब्यात। आम्ही एकत्रच लोकसभा एकत्र लढल्या, विधानसभाही एकत्रच लढू, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। राज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना। मनोज डांगे, दत्तात्रय पवार, कॅप्टन परशुराम शिंदेंसह काही निवृत्त सैनिक, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात बैठकीमध्ये 2 तास चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।